महाराष्ट्र विधानसभेच्या निकालानंतर आता मंत्रिपदाची लॉटरी कोणाला लागणार? एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या महायुती सरकारमध्ये अनेक आमदारांच्या मंत्रिपदासाठीच्या आकांक्षा चर्चेत आहेत आणि विशेषतः अहिल्यानगर जिल्ह्यातील 2 शिवसेना आमदारांच्या नावावर आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या फिरत्या मंत्रिपदाचा पॅटर्न राबवण्याची योजना आखत आहेत। यामध्ये मंत्रिपदासाठी इच्छुक आमदारांना अडीच वर्षाचा कार्यकाळ दिला जाईल। याचा अर्थ शिंदे शिवसेनेच्या आमदारांना एक तास एक नवा चेहरा दिसू शकेल आणि असाच एक पॅटर्न आल्यास अहिल्यानगर जिल्ह्यातून शिंदे सेनेच्या 2 आमदारांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। तर कोण आहेत हे 2 आमदार? संगमनेरचे आमदार अमोल खताळ आणि नेवासा येथील आमदार विठ्ठलराव लंघे दोघेही आपल्या कार्यकाळात लोकप्रिय झाले असून त्यांनी आपापल्या विरोधकांना मोठ्या पराभवाच्या धक्क्यात टाकले आहे। अमोल खताळ हे संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय बनला जेव्हा त्यांनी सलग 8 वेळा निवडणूक जिंकणाऱ्या बाळासाहेब थोरात यांना पराभव केले। आता या नव्या नेत्यांना मंत्रिपद दिल्यास त्यांचं वर्चस्व वाढवण्यात मदत होईल आणि त्याचबरोबर बाळासाहेब थोरात आणि शंकरराव गडाख यांचे वर्चस्व झुकवता येईल। ही राजकीय गणितं आता फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कशी जुळवली जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। त्याचबरोबर विठ्ठलराव लंघे यांचे नेवासा मतदारसंघात शंकरराव गडाख यांना पराभूत केल्यानंतर राजकीय स्थान मजबूत झाले आहे। या दोन्ही मतदारसंघामध्ये साखर कारखाने आणि स्थानिक सोसायट्यांवर त्यांचा प्रभाव खूप महत्त्वाचा आहे। त्यामुळे शिंदे सरकार या दोघांना मंत्रिमंडळात स्थान देऊन त्यांच्या नेतृत्वाला अधिक बळ देऊ शकते। अशा प्रकारे अहिल्यानगर जिल्ह्यात शिंदे सेनेच्या दोन्ही आमदारांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता अधिक होईल आणि त्यामुळे शिवसेनेचा विस्तार त्याचबरोबर संघटनात्मक बळ देखील वाढू शकेल। आता हाच प्रश्न आहे, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे फिरते मंत्रिमंडळ पॅटर्न राबवला जातो का आणि त्याचा फायदा अमोल खताळ आणि विठ्ठलराव लंघे यांना होईल का? हे पुढील काही आठवड्यांत स्पष्ट होईल। अशाच राजकीय घडामोडींच्या अपडेट्स पाहण्यासाठी आताच आम्ही नेवास्कर न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।